नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता अंडर PCMB अकॅडमीमधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज एका नवीन पण खूप गंभीर विचार करण्यासारख्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. हा विषय जरी अभ्यासातला नसला पण अभ्यास करण्यासाठी जे महत्वाचे अ, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष का लागत नाही? तर सगळ्या घराघरात आपल्याला आई वडिलांच्या तोंडून हेच ऐकायला मिळते की माझा मुलगा अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाही किंवा तो अभ्यास करायला त्याचा इंटरेस्ट नसतो. त्याला एवढी आवड येत नाही किंवा त्याला बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर नसतात आणि म्हणून तो कुठेतरी मागे पडतो. मग ह्या मागचे रिझन काय आहेत याचा रूट कॉज कुठेतरी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हाच आपला मुलगा पुढे 11th-12th नंतर त्याचा एक चांगली फील्ड चूज करू शकेल किंवा त्याचा कुठे इंटरेस्ट आहे तो डेव्हलप करू शकेल. पण एक पालक म्हणून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा एक स्टुडंट म्हणून जरी तुम्ही मुलांना व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 पार्टमध्ये डिस्कशन केलेलं आहे. पहिला पार्ट हा की काय रूट कॉज आहे, काय कारणं आहेत ज्यामुळे आपली मुलं अभ्यासात त्यांना लक्ष लागत नाही किंवा ते गोंधळल्यासारखे होतात, त्यांना काहीतरी कारण सुचतं अभ्यास करताना किंवा त्यांच्या डोक्यावरती ओझं वाटतं. त्या भागात आपण चर्चा करणार आहोत. दुसरा पार्ट म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये काय आपण मुलांवरती बिंबवलेलं आहे की फक्त पर्सेंटेज मार्क्स महत्वाचे आहेत, की मुलांचं हेल्दी ॲटमॉस्फिअर असणं, त्यांना अभ्यासामध्ये एक आवड निर्माण होणं, प्रॅक्टिकली त्यांना गोष्टी समजावून सांगणं, आपलं इन्व्हॉल्वमेंट असणं, पालक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे आपण पार्ट 2 मध्ये समजून घेतोय. आणि पार्ट 3 मध्ये आपण हे समजून घेतोय की ह्या मागचं सोल्युशन पर्यंत आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल आणि एक पॅरेंट म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक मुलगा म्हणून आणि एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण काय काय गोष्टी करू शकतो ह्या भागात आपण ह्या पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही चर्चा असेल, डेफिनेटली तुम्हालाही काही वाटत असेल तर तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता. आणि अशाच पद्धतीचा जर काही मार्गदर्शन ॲज अ टीचर म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंटचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. आणि हा विषय वेगळा जरी असला तरी आपल्या सर्वांगीण विकासासाठी, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या करिअरसाठी आणि आई वडील म्हणून आपली एक जबाबदारी म्हणून हा विषय खूप महत्वाचा वाटला. त्यामुळे आपण या विषयावरती चर्चा करतोय. आणि अशाच पद्धतीचे जर काही विषय तुम्हाला पाहिजे असतील तर डेफिनेटली तुम्ही कमेंटच्या सेक्शनचा वापर करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. पण हा व्हिडिओ 5 ते 10 मिनिटाचाच असेल, पण ह्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टींचं एक आरसा समोर येणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचे आजूबाजूला कोणी मुलं असतील, पॅरेंट्स असतील, जे तुमचे नातेवाईक, फ्रेंड्स, मित्रमैत्रिणी, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून सगळ्यांना या बाबतीत एक अ, जागरूकता निर्माण होईल आणि काय काय गोष्टी करायला पाहिजे. आणि आज आपण मुलं कशा पद्धतीने सोशल मीडियावरती ऍडिक्ट होत आहेत आणि त्यामुळे मुलांचा जो मेंदू आहे किंवा IQ लेवल आहे तो कुठेतरी कमी होतोय, ह्याच बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. एकदम डिटेलमध्ये मी एकदम अभ्यास करून ह्या गोष्टीचा आपण चर्चा करतोय. पहिल्या भागात आपण तेच समजून घेतोय की रूट कॉज काय आहे. ठीक आहे, व्हॉट आर दी रूट कॉज. कोणतीही गोष्टींचा जेव्हा प्रॉब्लेम आपल्या पुढे दिसतो त्या त्या प्रॉब्लेमला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या गोष्टींमागचं कारण काय आहेत आणि ती गोष्ट का घडते हे समजून घेणं गरजेचं आहे. तर रूट कॉजचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात येतात. पहिली गोष्ट डिजिटल विचलितीकरण, पालकांचा व्यस्तपणा आणि भावनिक दुरावा. आता बघा, त्याच्यासाठी आपण थोडस स्टोरी एक समजून घेऊ. स्टोरी अशी आहे की पहिल्याचा काळ आणि आत्ताचा काळ. काय होतं की एक मुलांची कनेक्टिव्हिटी होती घरच्या आजी आजोबांसोबत, आई वडिलांसोबत, आणि पालकांना तेवढं म्हणजे वेळ होता देण्यासाठी. पण आता काय झालंय, जर तुम्ही बघितलं की इव्हनिंग टाइम किंवा मॉर्निंग टाइम ह्या वेळेस आपले जे पॅरेंट्स असतात ते मोस्ट ऑफ दी बिझी मध्ये असतात. आणि हा शेड्यूल असतो मुलांचा, म्हणजे 1st to 12th पर्यंतचा आपण स्पेसिफिक विचार करतो ह्यामध्ये. तर ह्यामध्ये बिझी शेड्यूल असल्यामुळे पॅरेंट्सला स्पेसिफिक वेळ मिळत नाही मुलांसोबत त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत, त्यांचा कुठे कमी पडतात मुलं, हे समजून घेण्यासाठी. बिकॉज जेव्हा आपण टाइम स्पेंड करत नाही तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की आपल्याला समजतच नाही. पॅरेंट्स मीटिंग येते किंवा काही गोष्टी मुलांना काही नवीन ऍड ऑन ऍक्टिव्हिटीज मध्ये टाकायचं असतं, पण पॅरेंट्सलाच माहिती नसतं ही किती मोठी शोकांतिका आहे की माझा मुलगा कुठे चांगला आहे आणि कुठे कमी आहे. तर हा मेन रूट कॉज आहे आपल्या प्रॉब्लेमचा. दुसरं म्हणजे भावनिक दुरावा.
इमोशनल अटॅचमेंट आपण म्हणू शकतो, की मुलांसोबत वेळ जेव्हा आपण घालवतो तेव्हा आपण त्याचे ॲज अ फ्रेंड म्हणून राहतो. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो. इमोशनल अटॅचमेंट असणं खूप गरजेचं आहे पॅरेंट्समध्ये आणि मुलांमध्ये, जेणेकरून पॅरेंट्स आपल्याला मुलं आपल्याला सगळ्या गोष्टी सांगतील, की मला इथे प्रॉब्लेम जातोय, मला तिथे प्रॉब्लेम जातोय. खूप पॅरेंट्स काय करतात की बोलत नाही, पण त्यांचा एक धाक असतो किंवा एक भीती मुलांमध्ये असते, त्यामुळे ते शेअरिंग करत नाही. तर सगळ्यात महत्वाची रूट कॉज ह्यामध्ये समजून घ्यायचं आहे आपल्याला. पहिला तर डिजिटल गोष्ट, जी मुलं आजकाल आई वडील काय करतात की मला वेळ नाही, तू मोबाईल बघून जेवण कर, मोबाईल बघून हे कर, मोबाईलमध्ये हे कर. त्यामुळे अटॅचमेंट कमी झालेलं आहे. डिजिटल वरती मुलं जास्त फोकस झाली, त्यामुळे त्यांना बुक, पेन, इरेझर, पेन्सिल ह्या गोष्टीची सवय न लागता मुलं फक्त मोबाईलवरती जास्त वेळ राहतात. त्यामुळे त्यांना स्वतःवरती एंगेज करायला किंवा पॅरेंट्सला पण तेवढा वेळ नाहीये. दुसरं, पॅरेंट्सचा जो महत्वाचा इव्हनिंग आणि मॉर्निंग टाइम असतो तो जास्त वेळ बिझी असतो, त्यामुळे मुलांना तेवढा वेळ देता येत नाही त्यांना. तर आपण आपण जेव्हा म्हणतो की बाबा तू अभ्यास कर, तर आपणही त्यामध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले टीचरच्या आधी सगळ्यात महत्वाचे टीचर आई वडील असतात, पॅरेंट्स असतात. तर जेव्हाही आपला मुलगा अभ्यास करतोय तर आपण त्याच्याबरोबर प्रेझेंट असणे, फिजिकली आणि मेंटली, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी स्टुडंट ग्रोथ, राईट. खूप जेव्हा आम्ही आता माझ्या टीचिंग एक्सपिरियन्समध्ये मी बघते की पॅरेंट्स इज नॉट अवेअर अबाउट द किड्स, की काय होते त्यांच्या लाईफमध्ये. तर सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर इमोशनल अटॅचमेंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय इमोशनल अटॅचमेंट? म्हणजे काय की मुलांना मानसिकरित्या कुठे प्रॉब्लेम आहे का, त्याचा फ्रेंड सर्कल कसा आहे, त्याच्या स्कोरिंगमध्ये प्रॉब्लेम येतोय किंवा पर्सेंटेज आपल्याला हवे, पण त्यामागे काय करावं लागेल, आपल्यालाही तेवढा वेळ द्यावा लागेल. फिजिकली आपला मुलगा फिट आहे का, मेंटली फिट आहे का, दॅट इज द इमोशनल अटॅचमेंट. तर पहिल्या पार्टमध्ये आपण खूप महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत? तर सगळ्यात महत्वाचं, डिजिटली आपण खूप जास्त व्यस्त असतो. मुलांना म्हणतो की माझा मुलगा खूप मोबाईल पाहतो, पण जर लक्षात घेतलं तर कुठेतरी आपणच एवढे एंगेज झालेलो असतो की मुलांना मोबाईल पाहायची वेळ पडते. आई वडिलांना डिजिटल व्यसन सगळ्यात महत्वाचं. मी खूप ठिकाणी बघते की आई वडील इतके स्क्रोल करत असतात, इतके मोबाईल बघत असतात, की मुलांकडे त्यांचं लक्ष नसतं. त्याच्यानंतर संवादाचा अभाव, मुलांसोबत घेऊन त्यांना खेळणे, त्यांना बसणे, त्यांना बाहेर घेऊन जाणे किंवा त्यांना गार्डनमध्ये घेऊन जाणे, त्यांच्यासोबत एकत्रितरित्या जेवण करणे, त्यांच्यासोबत गप्पा करणे, त्यांच्या शाळेतल्या गोष्टी त्यांना विचारणे, ह्या गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत आजकालच्या याच्यामध्ये. मानसिक आधार नाही मुलांना, इमोशनल सपोर्ट मिळत नाही. अच्छा, तुला मार्क्स कमी पडले, ओके, काही प्रॉब्लेम नाही, आपण हे समजून घेऊ. किंवा त्याला बाहेर खेळायला नेणे, त्याची फिजिकल मेंटल हेल्थ वरती लक्ष देणे, ह्यावरती खूप जास्त कमी आपल्याला दिसून येते. तर तुम्ही आत्ताचं चित्र बघितलं, हा व्हिडिओ बघतानाही तुमच्या मनामध्ये तुमच्या घरातलं चित्र येत असेल की मुलगा एकटाच असतो, तो दिवसभर फोन पाहतो, सकाळ संध्याकाळ सुट्टीच्या दिवशी तो कंटिन्यू फोन पाहतो, आई वडील त्यांचे त्यांचे कामं करत असतात. मुलांना विचारलं जात नाही की बाबा तुला कुठे प्रॉब्लेम आहे का, तुला काही अडथळा येत आहे का, तुला अभ्यासात का बरं तू अभ्यास करत करत नाही, किंवा तू बाहेर खेळायला चालतोस का, किंवा अशा पद्धतीत कुठेही मुलांना वेळ दिला जात नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, रील्स आणि शॉर्ट्स. मुलं इतके आता गेम किंवा रील्स आणि शॉर्ट्स कडे लक्ष देतात आहे की त्यांना म्हणजे बोलायची इच्छा होत नाही, ते जेवणही मोबाईल बघतानाच करतात, ते सगळ्या गोष्टी नाही दिलं तर ते खूप ओरडतात. तर याच्या मागचा रूट कॉज, कुठेतरी आपण मुलांसोबत कनेक्टिव्हिटी कमी केलेली आहे, कुठेतरी पॅरेंट्स म्हणून आपण कमी पडतोय का, हा विचार करण्यासारखी आज आपल्या समोर गोष्ट आहे. ठीक आहे. व्हिडिओ गेम्स मी जसं सांगितलं, मानसिक थकवा. आणि यामुळे काय होतं, सतत जर आपण स्क्रोलिंग करत असेल तर आपल्या जे वेगवेगळे हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे स्टुडंट्स आर नॉट एबल टू कॉन्सन्ट्रेट, राईट. तर ह्यामुळे एक त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होतो की आय एम नॉट एबल टू गिव्ह माय 100% इन द एक्झामिनेशन ऑर इन एनी काइंड ऑफ सब्जेक्ट. आणि हा सगळ्यात मोठा लॉस आहे की डिजिटली आपण खूप जास्त ॲडिक्टेड झालेलो आहोत आणि मुलांमध्ये हे सगळ्यात जास्त प्रमाण पाहायला मिळतंय. तर त्यामुळे कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी होतोय, फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप कमी होतात आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा तर पहिला मुद्दा पाहिला आपण. पहिल्या मुद्द्यामध्ये आपण डिस्कस केलंय की ऍज अ पॅरेंट्स आपण कुठे कमी पडतोय. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलंय की व्हॉट आर द डिजिटल थिंग्स दॅट वी आर ॲडिक्टेड टुवर्ड्स, राईट.
त्याच्यानंतर आपण पार्ट 2 मध्ये बघतोय की शिक्षण पद्धतीमध्ये कुठेतरी काही गडबड आहे का, किंवा ऍज अ पॅरेंट्स म्हणून आपण काहीतरी मिथ गोष्टी लक्षात ठेवलाय की पर्सेंटेज जर माझ्या मुलाला चांगले आले तरच तो खूप हुशार आहे, किंवा पर्सेंटेज कमी आहे तर माझा मुलगा कुठेतरी कमी पडतोय. पण असं होत नाही. प्रत्येक मुलगा हा सारखा नसतो. प्रत्येक मुलाच्या आवडीनिवडी ह्या सारख्या नसतात. कोणाला जर मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला सायन्समध्ये, कोणाला वेगवेगळ्या फील्डमध्ये इंटरेस्ट असू शकतो, पण त्याचा इंटरेस्ट ओळखणं ही शिक्षक म्हणून आणि पॅरेंट्स म्हणून आपली पहिली जबाबदारी आहे. तर त्याच बाबतीत पार्ट 2 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं, रट्टा मारणे आणि गुणांचे ओझे. आजकाल पॅरेंट्स आणि टीचर काय करतात की तुला एवढं लर्न करायचं आहे, लर्निंग वरती किंवा पाठांतरावरती आपला जास्त फोकस आहे, इन्स्टेड की समजून घेण्यावर. ह्या बाबतीत आपण काय करू शकतो? आणि दुसरं म्हणजे पर्सेंटेज, की तुला एवढे पर्सेंटेज मिळाले तर मी मोबाईल देणार, आयफोन देणार, लॅपटॉप देणार, सायकल देणार, गाडी देणार. तर हे कुठेतरी एक आपण त्याला ऍडिक्ट करतो आणि पर्सेंटेज वरती त्याला त्याचं गुणां म्हणजे पर्सेंटेज वरून तो मुलगा हुशार आहे की नाही हे त्याला आपण काय करतो, त्याचं गुणांतरण ठरवत असतो. पण ही चुकीची गोष्ट आहे. भाय, का बरं ही चुकीची गोष्ट आहे? कारण की प्रत्येक वेळेस रीडिंग, रायटिंग आणि स्पीकिंग ह्या 3 गोष्टी आहेत. तर कोणी रीडिंग मध्ये चांगला असू शकतो, कोणी रायटिंग मध्ये असू शकतो, कोणी स्पीकिंग मध्ये असू शकतो. So, as a parents and teacher, we must want to check the ability of student, because every student is different, guys. राईट? प्रत्येक स्टुडंटच्या ॲबिलिटीज वेगवेगळ्या आहे. तर फर्स्ट टू 10th आपल्याला तेच ओळखायची गरज असते की मी कशामध्ये बेस्ट आहे, माझा मुलगा कशामध्ये बेस्ट आहे. ॲज अ स्टुडंट म्हणून सॉरी, मी कशामध्ये बेस्ट आहे हे जर आपल्याला समजलं तर आपण त्या गोष्टीवरती फोकस करून ऍडिशनल स्पोर्टमध्ये कोणाला इंटरेस्ट असतो, कोणाला गाण्यामध्ये इंटरेस्ट असतो, तर एखादा मुलगा स्पोर्टमध्ये खूप छान करत असेल तर पर्सेंटेजमध्ये तो ऍव्हरेज असू शकतो. इट्स ओके. तर ऍज अ पॅरेंट्स म्हणून आपल्याला त्याला कम्फर्टेबल करणे, ऍज अ टीचर म्हणून त्याला प्रोत्साहित करणे हे खूप गरजेचं आहे. पण आजकालच्या काळात ते होत नाही. गुणांवरती जास्त फोकस केला जातो आणि रट्टा मारण्यावरती खूप फोकस केला जातो की तू पाठांतर कर. जर सायन्स असेल तर त्याला समजावून सांगा. एक्झोथर्मिक रिॲक्शन होत असेल तर वाफ बाहेर जात आहे. एखादा गणित असेल तर तुम्ही त्याला प्रॅक्टिकली काही आणायला लावून त्या गोष्टी प्रॅक्टिकली समजावून सांगू शकता. ह्या रट्टा मारण्याच्या कॉन्सेप्टमुळे मुलं फक्त फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ ह्या क्लासेसमध्ये शिफ्ट होतात आहे, पण त्यांचा कॉन्सेप्ट कुठेतरी वीक राहतोय. कारण ते सोशली तेवढे ऍक्टिव्ह नाही, ते घरामध्ये फक्त असतात. त्यांना आपण म्हणू शकतो सामाजिक बांधिलकी काय आहे, किंवा कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं जातं, एक कम्युनिकेशन स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जेव्हा तो बाहेर राहील. इंग्लिश सब्जेक्ट आपण फक्त ग्रॅमर हे शिकायसाठी म्हणून शिकतो, पेपर पुरतं मर्यादित शिकतो. पण तेच ग्रॅमर जर आपण वेन वी कम्युनिकेट विथ इच अदर, विथ स्टुडंट, विथ पॅरेंट्स, तर ते प्रॅक्टिकली त्याचं इम्प्रूव्ह होणार. ह्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. पॅरेंट्सनी सुद्धा जर त्याला कोणती गोष्ट आपण शिकवत आहोत तर घरामध्ये त्याची प्रॅक्टिस करून घेणं खूप जास्त गरजेचे आहे. तरच आणि तरच आपण आपल्या मुलाला स्टडी ओरिएंटेड करू, त्याला एक शिक्षणामध्ये, त्याच्या रोजच्या लाईफमध्ये त्याला शिक्षणाची आवड निर्माण करून देऊ. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते की एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो त्याचे युजेस आपल्याला आपल्या रेग्युलर लाईफमध्ये असणं, माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन माहिती असणं गरजेचं आहे. जर मला समजलं की ग्रॅमर शिकून मला इंग्लिश बोलता येणार आहे आणि ती बोलायला जर मला रोज शिकवली तर मला त्याच्यात कॉन्फिडन्स येईल आणि तर मला इंग्लिश शिकावं असं वाटेल. सायन्स शिकून जर मला त्याचे प्रॅक्टिकल, त्याचा रोजचा यूज कशामध्ये होतो हे जर मला समजलं तर मी सायन्समध्ये आवड माझी निर्माण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो आणि विशेष करून पॅरेंट्स, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ह्यावरती कृपया करून फोकस करा, जेणेकरून तुमचा मुलगा, आणि एक शिक्षक म्हणून आमची जबाबदारी म्हणून की तुम्ही कशा पद्धतीने मुलांना प्रॅक्टिकली आणि त्यांना आवडेल अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही शिकवाल तर डेफिनेटली आपला मुलगा आणि आपले स्टुडंट्स डेफिनेटली अभ्यासामध्ये त्यांना इंटरेस्ट तर येणारच, पण ते 100% त्यांच्या लाईफमध्ये सक्सीड होतीलच. पण त्यासाठी आपल्याला त्यांचा प्रॉब्लेम समजून घेणं, त्या मुलामध्ये काय 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 लेवलचं अंडरस्टँडिंग आहे, त्याला कुठे चुका आहेत, त्याला काय गोष्टीमध्ये जास्त आवड आहे यावरती फोकस करावा लागेल. आणि त्याच संदर्भात आपण पहिले त्रुटी आत्ता समजून घेऊ, म्हणजे अजून डिटेलमध्ये समजेल.
रोट लर्निंग आपल्याकडे जास्त आहे. म्हणजे काय, घोकंपट्टी करा. मी पण पहिले खूप घोकंपट्टी केली, त्यामुळे मला परत वेळ द्यावा लागला मला कॉन्सेप्ट समजून घ्यायला. पण आता ही चुकी आपल्याला नाही करायची आहे, कारण अनुभवातून माणूस शिकत असतो. की जर मला एखादी गोष्ट घोकंपट्टी करून परत जर ती रिपीट करावी लागत असेल, तर देर इज अ वेस्टेज ऑफ टाइम. राईट? तो टाइम काय जाणार, वेस्ट जाणार. आणि त्यामुळे रियालिटी चेक पॉइंट असा आहे की समजून घेऊन गोष्टी करणे. आणि गुणांचे ओझे, आई वडील टीचर्स काय करतात, कम्पॅरिझन करतात मुलांमध्ये, की बघ याला 99% मिळाले, दॅट इज तो खूप जास्त हुशार आहे, आणि तुला 80-90 मिळाले म्हणजे तू कमी हुशार आहे. तर ही कम्पॅरिझन, ही कॉम्पिटिशन मुलांमध्ये नसायला पाहिजे. त्यांच्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असायला पाहिजे. सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हेल्दी कॉम्पिटिशन? हेल्दी कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही त्याला अशा पद्धतीने मुलांमध्ये कॉम्पिटिशन करू शकता की बघ याचे हे कॉन्सेप्ट क्लिअर आहे, ह्या गोष्टी समजतात, याला प्रेझेंटेशन चांगलं येतं, याला बोलता चांगलं येतं, याला इंग्लिशमध्ये बोलता येते, याला सायन्सच्या ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे, म्हणून तो लिहू वाचू बोलू शकतो, आणि तुलाही अशाच पद्धतीने करायचं आहे. जर आपण ह्या पद्धतीने मुलांमध्ये एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर डेव्हलप केला, तर डेफिनेटली आपण हे शिकू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसऱ्या पार्टमध्ये आपण समजू शकतोय की प्रॅक्टिकली आपण खूप लो आहोत. प्रॅक्टिकली आपण गोष्टी समजूनच घेत नाही, आपण फक्त थिअरॉटिकल ऍस्पेक्ट वरती फोकस करतो. अँड ऍज पर दी ब्रेन आपल्याला प्रॅक्टिकली गोष्टी लवकर समजतात आणि त्यामुळे इंटरेस्ट डेव्हलप होतो. पण ऍज पर आर सिलेबस आपण जास्तीत जास्त थेरॉटिकल गोष्टींवरती फोकस करतोय, पण आज डिजिटली आपल्याला गोष्टी सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे खूप प्रॅक्टिकली गोष्टी होत आहेत सध्याच्या काळामध्ये. पण आधी तर खूप थिअरॉटिकल गोष्टींवरती फोकस होता. भीतीचे वातावरण, खूप टीचर्स काय करतात, शिकवण्यावरती मुलांवरती इंटरेस्ट डेव्हलप करण्यावरती किंवा पॅरेंट्सही न फोकस करता फक्त त्यांना भीती दाखवतात की तुला हे नाही झालं तर असं होणार, तुला मार्क नाही पडले तर मग तुला ह्या गोष्टी नाही मिळणार, तुला चांगलं कॉलेज नाही मिळणार, हे नाही मिळणार. तर मुलांमध्ये भीती दाखवून त्यांचा सायकोलॉजिकली त्यांच्यावरती बंबार्डमेंट न करता त्यांना रूट कॉज वरती जर आपण फोकस केला, त्यांच्या ग्रुमिंग वरती जर आपण फोकस केला, तर डेफिनेटली हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होईलच. तर दोन्ही पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम बघितलेत, पण आता सोल्युशन काय असेल तेही मी तुम्हाला थोडं थोडं सांगितलं आहे. तर प्रभावी उपाय आणि ऍक्टिव्ह लर्निंग काय असू शकतो आजच्या काळामध्ये, ते आपण सांगू. हसत खेळत शिकणे सगळ्यात इम्पॉर्टंट, ती प्रॅक्टिकली मुलांना समजून सांगणे, पॅरेंट्स म्हणून आणि टीचर म्हणून मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण न निर्माण करता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुलांना समजावून सांगणे. दुसरं महत्वाचं म्हणजे पालकांचा वेळ. दॅट इज द व्हेरी 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 इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. की मुलगा कुठे चुकतोय, कुठे कमी पडतोय, त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करणे, टाइम स्पेंड करणे, मुलांच्या आवडी निवडी काय आहे ते समजून घेणे, त्याला फिजिकली सुद्धा तेवढंच ऍक्टिव्ह करणे, मोबाईल मधून त्याला अभ्यास न करायला लावता किंवा स्वतः मोबाईल न बघता प्रॅक्टिकली मुलांसोबत अभ्यास करणे, त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स सांगणे, प्रॅक्टिकली समजून. कारण स्टुडंट घडवणे ही फक्त टीचरची जबाबदारी नसून तेवढीच पालकांची सुद्धा आहे. डेफिनेटली टीचर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे, पण पॅरेंट्स म्हणून सुद्धा आपल्याला त्यांच्या आवडीनिवडी गरजेच्या आहे समजून घेणं. लहान टप्प्याने व्हिज्युअल्स, छोटे छोटे मुलांना डेस्टिनेशन पॉइंट आपण देऊ शकतो की यस आज तुला 1 to 10 पर्यंत एक काहीतरी लर्न करायचं आहे, तुला आज रीडिंग करायचं आहे, एक पान रोज तुला वाचायचं आहे, त्यांच्यासोबत रीडिंग करणे. ह्यामुळे काय होईल की पालक आणि स्टुडंट म्हणून, एक मुलगा आणि पॅरेंट्स म्हणून आपला एक बॉन्ड सुद्धा तयार होईल, आणि मुलांना पण आपल्यासोबत फ्रीली बोलता येईल, कोणतीही भीती त्यांच्यामध्ये नसेल. एक स्टुडंट आणि एक फ्रेंड ह्या हा एक बॉन्ड आपला तयार होईल मुलांसोबत. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जो आता आपण स्टुडंट आणि किड्स आणि पॅरेंट्स मधला डिस्कस केलाय. आणि टीचर्सनी सुद्धा मुलांवरती एकदम टू वे कनेक्शन ठेवणं गरजेचं आहे, त्यांना कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे, त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक स्टुडंटला सारखं ट्रीट नाही करू शकत आपण, बिकॉज त्यांची ग्रुमिंग, त्यांची घरामधलं वातावरण प्रत्येकाच्या वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. तर त्या पद्धतीने मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. येस. आता सगळ्यात महत्वाचं, स्मार्ट स्टडीवरती पण आपण फोकस करू शकतो. स्वतःच्या नोट्स काढणे, नोट्स कशा काढायच्या असतात, हँडरायटिंग वरती कसं फोकस करायचं असतं, पिक्चरियल फॉर्म मध्ये कसं शिकवायचं असतं, यावरती पण आपण फोकस करू शकतो.
तर अशा पद्धतीने आजच्या पार्टमध्ये आपण मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष का लागत नाही हे 3 पार्टमध्ये बघितलं. फर्स्ट पार्टमध्ये आपण रूट कॉज बघितले. सेकंड पार्टमध्ये आपण काय बघितलंय की प्रॉब्लेम्स कुठे आहेत. त्याच्यामधला पहिला प्रॉब्लेम आपण समजून घेतला की टायमिंग नाही आहे पॅरेंट्सकडे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रॅक्टिकल नाही आहे, तिथे मुलांना समजून सांगितलं जात नाही. त्यानंतर मुलांचे रूट कॉज किंवा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो समजून घेतला जात नाही. तिसऱ्या पार्टमध्ये आपण सोल्युशन बघितलं. ह्यामध्ये आपण काय बघितलं तर मुलांना आपण डिजिटली व्यस्त न ठेवता त्यांना फिजिकली ऍक्टिव्ह करायचं आहे. खेळीमेळीचं वातावरण ठेवून मुलांसोबत आपल्याला बोलायचंय, जेणेकरून मुलं आपल्याशी कनेक्ट होतील. ऍज अ पॅरेंट्स म्हणून आपण त्यांच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण शिकवताना मुलांना प्रॅक्टिकली त्या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. ह्या 3 ते 4 गोष्टींवरती जर तुम्ही फोकस केला तर नक्की आपल्या मुलांमध्ये तुम्हाला बदल दिसायला लागेल. आणि त्यांना कोणती भीती न दाखवता त्यांना एक तुम्ही मित्रमैत्रिणींसारखा जर व्यवहार केला तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसतील. ह्या गोष्टी आपल्या सभोवताली किंवा आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला दिसत असतील तर छोट्या छोट्या गोष्टींचा बदल करून तुम्ही तुमच्या मुलांवरती एक चांगलं प्रभुत्व मिळवू शकता. आणि डेफिनेटली ह्यावरून तुमच्या मुलाचे पर्सेंटेज तर वाढतीलच, बिकॉज पर्सेंटेज इज द बाय प्रोडक्ट, राईट. जर तुमचा मुलगा सामाजिकरित्या, मानसिकरित्या, फिजिकली जर ऍक्टिव्ह असेल आणि तो लर्निंगकडे चांगला लक्ष देत असेल, आनंदाने शिकत असेल तर डेफिनेटली हे चेंजेस दिसायला लागतील. तर अशाच पद्धतीचे काही जर प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, काही जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवू शकता. अशाच पद्धतीचा काहीतरी वेगळा विषय तुम्हाला वाटत असेल की बोललं गेलं पाहिजे तर तुम्ही त्या विषयाबद्दलही कमेंट करू शकता. तर खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुमच्या आजूबाजूला जर कोणी खरंच असेल ज्या पॅरेंट्सला ह्या गोष्टीची गरज असेल किंवा स्टुडंटला, इथे स्टुडंटही सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही 8th to 12th स्टुडंट असाल तर डेफिनेटली हे चेंजेस तुम्ही स्वतःमध्ये आणू शकता. तुम्ही प्रॅक्टिकली अभ्यास करून तुमचा वेळ जास्तीत जास्त रूट कॉज वरती, म्हणजेच काय तर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करणे, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी त्या समजून घेण्यावरती केला तर तुम्हालाही याचा फरक जाणवेलच. कारण जेव्हा तुम्ही एक बेस 12th पर्यंतचा क्लिअर करता तरच तुम्ही तुमच्या पुढल्या करिअरकडे चांगल्या पद्धतीने शिफ्ट करू शकता. कारण आपण म्हणतो मुलगा मागे राहिला तर त्यामागची काहीतरी हेच कारण, याच्यामधलं एखादं कारण असू शकतं. त्यामुळे आपल्या मुलांचं कारण तपासा किंवा स्वतः तुम्ही स्टुडंट असाल तर तुमची काय चुकी होतीये हे तुम्ही तपासा. आणि डेफिनेटली तुम्ही तुमचा मार्ग थोडासा बदला आणि तुम्हाला नक्की तुमच्या पुढल्या म्हणजे चांगल्या करिअरमध्ये यश मिळणारच आहे. सो थँक्यू. आणि अशाच पद्धतीच्या आपल्या चॅनलवरती आपण एकदम प्रॅक्टिकली वेनी केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिकवतो. तर डेफिनेटली ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. आणि पुढे आपण एकदम बेसिक पासून 11th-12th साठी तर आणतच आहोत MST CET साठी, पण पुढे आपण 5th to 10th पर्यंतचे पण व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू.